नमस्कार मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या मराठी जी के चॅनलवर. आजच्या व्हिडिओमधले प्रश्न काही अशा प्रकारचे आहे. 7 नंबर एवढा महत्त्वाचा का आहे? 13 नंबरला अशुभ का म्हटले जाते? 420 नंबरचा अर्थ काय आहे? बदाम भिजून का खाल्ले जातात? रेल्वेच्या डब्यावर एकचे निशाण का असते? कोणत्या प्राण्याचे आधार कार्ड बनवले जाऊ शकते? 90 कोटी किंमत असलेल्या गुलाबाचे नाव काय आहे? 7 नंबर एवढा महत्त्वाचा का आहे? मित्रांनो, आपल्याला माहीत असणार की 7 जन्म, 7 सूर, 7 समुद्र, 7 इंद्रधनुष्याचे रंग आणि 7 फेरे का घेतले जातात? एवढेच नाही तर असे म्हणतात की या जगामध्ये एका तोंडाचे 7 माणसे असतात. तर चला मग 7 नंबर एवढा महत्त्वाचा का आहे ते आपण पाहूया. 7 नंबर पुन्हा पुन्हा दिसला की कोणती दैवी शक्ती आपल्यासोबत आहे असे म्हटले जाते. हिंदू धर्मासोबत मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा सर्वात पवित्र 786 अंकाची सुरुवात 7 नंबरने होते. असे म्हणतात की हा अंक कोणाला पण करोडपती बनवू शकतो. या अंकाचे महत्त्व हिंदू मुस्लिम धर्मामध्ये नाही तर ईसाई धर्मामध्ये पण आहे. 7 अंकाचा उल्लेख ईसाई धर्मातील बायबलमध्ये सुद्धा केला आहे. हिंदू धर्मानुसार आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहे. या चक्रांचा उपयोग आपल्या शरीरामधील लपलेल्या शक्ती लावण्यासाठी होतो. असे तेव्हा होते जेव्हा आपण आपले मन शांत करतो. 13 नंबरला अशुभ का म्हटले जाते? मित्रांनो, मी लहानपणापासून ऐकले असणार की 13 नंबरला अशुभ मानले जाते. जगभरामध्ये पण 13 नंबरला खूपच अशुभ मानले जाते. खूप जास्त लोकांना 13 नंबर अंकाचा उपयोग करायला भीती वाटते. काही रिपोर्टनुसार 13 नंबरला या कारणामुळे अशुभ म्हटले जाते की एका वेळेला येशू मसीहासोबत ज्या व्यक्तीने विश्वासघात केला होता तो 13 नंबरच्या खुर्चीवर बसून डिनर करत होता. तेव्हापासूनच 13 नंबरला अशुभ म्हटले जाऊ लागले आणि 13 नंबरपासून दूर पडू लागले. 13 नंबरची भीती एवढी वाढली की लोकांनी 13 नंबरचा उपयोग करणे बंद केले. तसेच या जगामध्ये आपल्याला काही लोक अशी मिळणार की की त्यांना कोणत्या पण हॉटेलमध्ये 13 नंबरची रूम घ्यायला भीती वाटते. तसेच भारतातील काही भागामध्ये 13 नंबरला अशुभ मानले जाते. 420 नंबरचा अर्थ काय आहे? चारशे 20 नंबरची बदनाम होण्याची सुरुवात 1970 मध्ये झाली. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील काही विद्यार्थी नशा करत होते. हे विद्यार्थी दररोज 4 वाजून 20 मिनिटाला संध्याकाळी भेटत होते. या विद्यार्थ्यांची भेट लुईस पार्सर यांच्या मोठ्या पुतळ्याखाली होत होती. या ठिकाणी हे लोक नशा करत होते. तेव्हापासून ही गँग लुईस 420 या नावाने फेमस झाली आणि यामुळे हळूहळू या ग्रुपमधील मुलांना 420 म्हणू लागले. तसेच यामधील काही मुले चोरीच्या आरोपाखाली पकडले गेले. तेव्हापासून 420 हा नंबर चोरांची ओळख बनला. बदाम भिजून का खाल्ले जातात? बदाममध्ये आपल्याला व्हिटॅमिन आणि मिनरल पाहायला मिळतात. या व्हिटॅमिनपासून झिंक, मॅग्नेशियम, कॅल्शियम पोषक द्रव्याचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी बदामला रात्रभर भिजवून ठेवणे चांगले असते. रेल्वेच्या डब्यावर एकचे निशाण का असते? मित्रांनो, तुम्ही जर बघितले असणार की रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर पांढरे किंवा पिवळ्या रंगाचे एकचे निशाण असते. तुम्हाला सांगू इच्छितो की हा एक रेल्वे विभागाचा कोड आहे. हा कोड रेल्वेच्या सुरक्षेनिमित्त बनवला असतो. याचा अर्थ असा होतो की एखादी रेल्वे जेव्हा स्टेशनवरून जाते तेथील रेल्वे कर्मचाऱ्यांना समजते की रेल्वे आपल्या पूर्ण डब्याने घेऊन जात आहे, पण कोणत्या शेवटच्या डब्यामध्ये एकचे निशाण नाही आहे. याचा अर्थ असा होतो की कोणता डबा मागे राहिला आहे. या प्रकारची परिस्थिती रेल्वे विभागासाठी आपत्कालीन असते. ज्या परिस्थितीमध्ये दुसऱ्या कोणत्याही रेल्वेला त्या रुळावरून अनुमती दिली जात नाही. या परिस्थितीमध्ये रेल्वे कर्मचारी आवश्यक ती कार्यवाही करतात. यामुळे रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर एकचे निशाण असते. कोणत्या प्राण्याचे आधार कार्ड बनवले जाऊ शकते? कोआला नावाचा प्राणी आहे. त्याचे आधार कार्ड बनवले जाऊ शकते. या प्राण्याचे फिंगरप्रिंट मानवासारखे असते. 90 कोटी किंमत असलेल्या गुलाबाचे नाव काय आहे?
जगातील सर्वात महाग गुलाबाचे नाव ज्युलियट रोज आहे. या गुलाबाची किंमत 90 कोटीपर्यंत असू शकते. या गुलाबाची उत्पत्ती डेव्हिड ऑस्टिन नावाच्या व्यक्तीने केली होती. हा गुलाब उगायला 15 वर्षांचा कालावधी लागतो. I'm walking alone.